कुकिंग तिकीट मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। सध्या आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर उन्हाळा मसाल्यांची ऑफर सुरू आहे आणि तुम्ही या ऑफरला अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद। बऱ्याच जणांचे नेहमी प्रश्न असतात, नेमका कोणता मसाला कशाला बरं वापरायचा। पहिला आहे आपला हा मालवणी मसाला। तुम्ही जर चिकन, मटन कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज खात असाल तर त्याच्यासाठी हा मालवणी मसाला अगदी बेस्ट आहे। म्हणजे अगदी रोजच्या सुक्या भाज्या, रस्सा भाज्यांसाठी सुद्धा तुम्ही हा डेली यूज साठी हा मसाला वापरू शकता। दुसरा घेऊया कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा तुम्ही ज्याला कांदा लसूण मसाला म्हणता तो मसाला। आता यामध्ये अगदी वाटणाप्रमाणे सगळं घातलेलं आहे। कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, सगळे गरम मसाले, काही सुक्या मिरच्या असं सगळं घालून तयार केलं जातं। एखाद्या दिवशी तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण करण्याचा कंटाळा आला की यामध्ये अगदी सगळं वापरल्यामुळे फक्त हा मसाला घातला की अगदी वाटणाच्या भाज्या, रस्सा भाज्या, नॉनव्हेज सगळं तुम्हाला तयार करता येईल। ती मिसळ असेल किंवा कोणतेही सुक्या भाज्या, कडधान्यांच्या रस्सा भाज्या सुद्धा तुम्ही तयार करू शकता। तिसरा घेऊ गोडा मसाला, कमी तिखट पण अगदी मस्त छान चवीचा। भरपूर प्रमाणात गरम मसाले, खोबरं, तीळ, खसखस, काही सुक्या मिरच्या घालून हा मसाला तयार केला जातो। घरामध्ये कमी तिखट खाणारे आजी आजोबा, वयस्कर मंडळी असतील, लहान मुलं असतील, शाळेमध्ये डबा वगैरे नेत असतील, तिखट कमी खायला आवडत असेल तर अशा वेळेस गोडा मसाला अगदी बेस्ट आहे। रोजच्या सुक्या भाज्या ज्या कमी तिखट आहे, चवीला छान चमचमीत आवडत असेल तर हा गोडा मसाला तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये भरभरून आपण गरम मसाले वापरल्यामुळे अगदी नॉनव्हेज, ला तुम्ही गरम मसाल्याप्रमाणे सुद्धा वापरू शकता। ज्यामध्ये तुम्ही गरम मसाले, खडे मसाले वापरता, म्हणजे मसाले भात झालं, खिचडी भात झालं, नॉनव्हेज झालं, तर त्याला हा गोडा मसाला तुम्ही गरम मसाल्याप्रमाणे वापरू शकता। मसाला आहे आगरी कोळी मसाला। एकदम स्पेशल नॉनव्हेज साठी हा मसाला वापरतो। चिकन रस्सा झाला, मटन रस्सा झाला, वजडी वगैरे झाली, अगदी कोणत्याही नॉनव्हेजला तुम्ही हा आगरी कोळी मसाला वापरू शकता। ज्यांनी आपल्याकडून हा आगरी कोळी मसाला घेतलेला आहे त्यांनी खूप छान प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि सगळ्यांना आपला हा मसाला आवडलेला आहे। तुम्ही सुद्धा नॉनव्हेज जर खात असाल तर हा मसाला अगदी नॉनव्हेज साठी बेस्ट आहे। घेऊ आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल लिस्ट किंवा स्पेशल मसाला म्हणूया, स्पेशल गरम मसाला, जो नॉनव्हेज साठी किंवा बिर्याणीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि खूप जास्त घेतला जातो। चिकन बिर्याणी असेल, मटन बिर्याणी असेल, कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज असेल ज्यामध्ये तुम्ही भरभरून गरम मसाले वापरता तर तिथे आपण हा मसाला वापरू शकतो। सगळ्या प्रकारचे खडे मसाले खरपूस भाजून डंकावर कुटून तयार केले जातात। अगदी थोडा जरी मसाला 1 किलो चिकन मटणाला जरी घातला, बिर्याणीला घातला तर अगदी स्ट्रॉंग फ्लेवर तुमच्या जेवणाला येतो। तर हा गरम मसाला आपण या पद्धतीने वापरू शकतो। जी आहे अगदी शुद्ध डंकावर कुटलेली सेलम हळद पावडर। अगदी सेलमची म्हणजे केरळकडची ही सेलम हळद आणतो, त्याला डंकावर मस्त कुटून चांगली चाळून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आता यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल फ्लेवर, कलर अजिबात वापरलेला नाही। ती जेवणाला थोडीशी जरी हळद घातली की अगदी छान स्ट्रॉंगपणा आणि चव सुद्धा जेवणाला येते। आपली हळद पावडरच नाही तर अगदी कोणत्याही प्रकारचे आपले मसाले असतील, जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही चेक करू शकता। फक्तच आपल्याकडे हळद पावडर मसालेच नाही तर सगळ्या प्रकारच्या मिरची पावडर सुद्धा आहे। ज्यामध्ये शंकेश्वरी आहे, लवंगी मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, तुम्हाला जी मिरची पावडर हवी असेल ती सगळी आपल्याकडे उपलब्ध आहे, तर ती सुद्धा तुम्ही आमच्याकडून ऑर्डर करू शकता। कोणाच्या सगळ्या तिखट मसाल्यांबरोबर चहाचा मसाला सुद्धा आम्ही तुमच्यासाठी पावसाळा स्पेशल आणलेला आहे। म्हणजे अगदी 1 कप चहासाठी चिमूटभर जरी तुम्ही हा मसाला घातला तरी अगदी चहा मस्त होतो। जे रेडीमेड चहा मसाले कसे पिताना थोडेसे तिखट वगैरे लागतात, पण आपला मसाला अजिबात तिखट लागणार नाही। 1 कपच काय तर दुसरा कप चहा सुद्धा आपल्याला प्यावासा वाटेल, इतका मस्त हा मसाला आहे। तो पावसाळा स्पेशल हा चहाचा मसाला सुद्धा तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता। कप भर जर चहा करायचा असेल तर चिमूटभर घालायचं आहे। 1 2 ते 3 करायचं असेल तर साधारणतः पाव चमचा तुम्ही वापरू शकता। आपल्याकडे डंकावर कुटलेली शुद्ध धनेजिरे पूड सुद्धा आहे, जी जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी मदत करतात। ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। आपल्याकडे कोंबडी वड्यांचं पीठ आहे, थालीपीठ भाजणी आहे। अगदी चांगल्या क्वालिटीच्या डाळी, धान्य, मसाले वापरून खरपूस भाजून आपण मस्त घरघंटीवर हे करून आणतो। म्हणजे तुम्हाला या पिठामध्ये फक्त गरम पाणी घालायचंय, थोडं मीठ वगैरे घालून तुम्हाला असे वडे थापता येतील। अगदी रेडीमेड पीठ आपण दिलेलं असतील, कोणते मसाले असतील, अजिबात कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। अगदी सगळी जिन्नस भरभरून आपण यामध्ये वापरलेलं आहे। अगदी थोडक्यात तुम्हाला ही सगळी मसाल्यांची पिठाची माहिती सांगितलेली आहे। म्हणजे बऱ्याचदा प्रश्न आपल्याला येतात, तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता। आता सध्या उन्हाळा ऑफर आपल्या मसाल्यांची सुरू आहे। ज्यांना कोणाला आपले मसाले घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, एक लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला डायरेक्ट आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता। तुम्हाला जे कोणते मसाले हवे असतील त्या सगळ्या मसाल्यांच्या किमती, फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळतील। मसाले घेतल्यानंतर त्यावर आपण ऑफर सुद्धा लावलेली आहे, तर या सगळ्या ऑफरचा तुम्ही सुद्धा नक्की लाभ घ्या। तुम्ही महाराष्ट्रात सिटीमध्ये राहत असाल तर 1 किलो मसाल्याला डिलिव्हरी फ्री आहे। अर्धा किलो मसाला घेत असाल तर डिलिव्हरी चार्जेस ज्या भागात राहत असाल त्यानुसार तुम्हाला द्यावे लागतील। महाराष्ट्राबाहेर किंवा परदेशात राहत असाल तर काही डिलिव्हरी चार्जेस असतात ते तुम्हाला द्यावे लागतील।
असे हे सगळे मसाले नक्की तुम्ही ऑर्डर करा। जो काही तुम्ही आम्हाला मसाल्यांसाठी प्रतिसाद दिलेला आहे, आपल्या चॅनेलवर प्रेम दिलेलं आहे, तर त्यासाठी मनापासून सगळ्यांचे खूप धन्यवाद। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।